पुन्हा बॉक्स वेलकम टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. आणि हा आहे आपला 2025चा पहिला ब्लॉग, ज्यासाठी मी काय तुम्ही सगळे पण वाट बघत होता. आणि बरेच लोक मला विचारत होते की तू ब्लॉग का नाही करत आहे, तर टाईमच नाही भेटत होता. आणि आता फायनली मी ब्लॉगिंग करायची सवय पूर्ण तुटली आहे आणि लक्ष लागेल का नाही ते पण मला माहिती नाही. बट आजचा ब्लॉग काय आहे तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल. आणि जरी नसेल कळलं तर मी आता नाही सांगणार आहे, तुम्ही पुन्हा ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल काय चाललं आहे. आत्ताशी सकाळचे 9 वाजलेत. मी आता उठली आहे जस्ट आणि आता जाईल, थोडं फ्रेशन अप होईल, मग भेटूया. आंघोळ वगैरे झाली, फ्रेशन अप झाला, फक्त चहा पियाचं बाकी आहे. आणि मी आल्यापासून आंघोळ करून आल्यापासून अशी तिथे बसून फोनमध्ये टाईमपास करत होती. मी ब्लॉग घ्यायला पण विसरली. आणि ते आता 10 वाजले, म्हणजे मला उठून 1 तास झाला आणि मी 1 तासात फक्त आंघोळ केली आहे. त्यात ही महाराणी, हिचं तर वेगळंच आहे. इथं सकाळ सकाळ टी व्ही लावून बसले. का गं, दुसरे काय कामधंदेने आंघोळी वगैरे करायची तर ते कळत काही. जरा वेळाने आम्हाला निघायचं आहे. आणि आता एक जरासा काहीतरी झाला आहे प्रॉब्लेम, ते म्हणजे ही झाली आहे रेडी. आणि माझं असं झालं आहे की संध्याकाळी काय कपडे घालायचे आहेत ना, देईल ना एक लाफा अशी मध्ये मध्ये करते नुसती. तर संध्याकाळी जे कपडे घालायचे ना ते मी इस्त्री करून पॅक केले. आणि आत्ता काय घालायचं हाच मोठा क्वेश्चन आहे. कारण की एवढे 2 कपाट भरून कपडे असून पण तेच असतं की आत्ता काय कपडे घालू. तर मेन म्हणजे असं आहे की कम्फर्टेबल काहीतरी बघते. बिकॉज ॲज यू गाईज नो, आधीपासून जर माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मला ट्रेनचा प्रवास अजिबात आवडत नाही. ट्रेन एकतर आवडत नाही, तर की मला ट्रेनचा प्रवास आवडत नाही. आणि आज आम्हाला ट्रेननीच प्रवास करायचा आहे परत. बिकॉज विरारला जाणं म्हणजे बाय रोड जाणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं होणार आहे. म्हणून मग आम्ही ट्रेननीच जातो. आणि ट्रेननी आता काय बोलू असं मला नाही माहिती, बट बघूया काहीतरी. आता घालते, रेडी होते आणि निघूया. सो गाईज खूप वेळ विचार केला की काय घालू काय घालू. मग एकच ऑप्शन उरलं होतं, ते म्हणजे मम्मी. तर मम्मीने मला सांगितलं हे कुर्ता घाल. आणि आता याचा प्रॉब्लेम असा आहे की इस्त्री नाही केला याला. आणि आता मला एंड मोमेंटला इस्त्री विस्त्री करायला लागेल. आता याला इस्त्री करते. आणि माहिती नाही आमचं असं का होतं नेहमी, आम्ही असा विचार केलेला की 10 वाजता घरातून निघायचं म्हणजे निघायचं. आणि आता 11 वाजत आले, अजूनपर्यंत आमची तयारीच नाही संपत आहे. आता बस काय करणार आहे, ॲज यू नो वी आर इंडियन. आणि आपण असं टाईम कमिटमेंट करतो आणि ते होत नसतं. सो गाईज मी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपलं कपड्यांसोबत मी थोडीशी केसं पण इस्त्री केली आहे ना. मी खूप जास्त सुंदर दिसते ते सांगायची गरज नाही आहे. तर एवढं मेहनतीने जेवढे मी केस इस्त्री केले ना, मला माहिती आहे आता ट्रेनमध्ये चेंगळाचेंगळीमध्ये चपाट होतील झाले सगळे. पण चलता है अभी, सुंदरता इज इम्पॉर्टंट गाईज, रिमाइंडर टू ऑल द गर्ल्स. आणि आता आम्ही निघतो आहे. आई नो खूप उशीर झाला आहे, बट सगळ्यांचे फोन येतात एक अजून तुम्ही निघाले का नाही. सो चला. काय बोलू म्हणजे ब्लॉग चालू केलं काहीतरी बोलायचं असतं. आपण कुठे चाललोय, काय करतो. आणि चालतोय फिरायला नाही, हां आम्ही आता स्टेशनला चाललो आहे. मला सगळं दाखवलं की आम्ही बसलो. हा बॉक्स सगळं होता आणि ते सामान सगळं असं भरून चाललो आहे. आता ट्रेनमध्ये कसं चढणार तो जरा प्रश्न. आता ते मम्मी चढवेल आम्हाला वरती जसं तसं. जर हे घ्या उसका क्या, जर समजा मी काही स्टेशनला सुटली तर काय करणार. तुला माहिती आहे विरारला कसं घ्यायचं. मला माहिती आहे, हिचं काय, तिला मी घेऊन चढेन. हिची जास्त काळजी आहे गाईज, माझी नाही. आम्हाला ना स्टेशनला पोचायला आता उशीर होणार आहे. कारण आमची एवढी रिक्षा ही रिक्षा एकदा थांबली आणि चालूच होती असं झालं आहे. आणि मम्मी माझी मला ब्लेम करते असं बोलते बघून रिक्षा पकडायची ना, म्हणून बोलते या अंकलला बोलते अंकल आप बाजू घालो, मी रिक्षा चालवते. ही रिक्षा जर चालवली ना मी डायरेक्ट विरारपर्यंत पोहोचणार. आम्ही ढगात दिसणार तुम्हाला.
कभी कभी लगता है कि अपन हिच भगवान है. असं मी कधी बोलते म्हणजे मी काय एक मिनिट मी काय बोलत असते ना यांचं वेगळंच चालू असतं. पण ठीक आहे आता बघूया. जे खरं आहे तेच आम्ही बोलतो. जे खरं आहे तेच. मी स्वप्नातलंच बोलते काहीच माझं काय हायच नाही. A few moments later. बघा कुली मम्मी तिकीट काढायला गेली आहे. मम्मी तिकीट काढायला गेलेली आहे. इथेही कुली बनून डोक्यावर ये ना पक्का कुली डोक्यावर नको लोक बघतात तर खरंच कुली समजते मला आणि इतकी सुंदर कुली हँडल नाही करू शकत. सुंदर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग. काय सुंदर नाही असं फक्त तुला वाटतं. सुंदर आहे की नाही काहीच कमेंट मध्ये सांगा. तर ही सुंदर नसेल ना हॅशटॅग नो फिल्टर का असेल मोय मोय किंवा भोला भाला ये भोली भाली है इसको लगता है ये बहुत सुंदर है. काय झालं काहीच आम्हाला माहितीच नव्हतं की AC ट्रेन येईल आणि आम्ही AC ट्रेनची तिकीट नव्हती काढली. आम्ही नॉर्मल ट्रेनची आणि AC ट्रेनमध्ये जायला का नाही परत तिकीट काढायला जाणार कोण म्हणून आम्ही आता दुसरी ट्रेन यायची वाट बघतो. असे बसलो आम्ही स्टेशनला आणि आता किती वाजले बघ जरा तिथे काय टाईम 12:54 झाले आणि आम्ही इथेच आहोत. 10ला निघणार होतो आम्ही. 2,000 years later. आता आम्ही पोहोचलोय आणि आम्ही चाललोय बिल्डिंगच्या आतमध्ये. आता बिल्डिंगच्या आतमध्ये चाललोय. फायनली आम्ही पोहोचलो. अख्खं मंडप बांधलेला आहे. हातात आलं एवढ्या वेळा रडत अख्खी गँग आहे. नको बड्डे नको. इथे लावायचं चाललंय. आणि गाईज हा होता आमचं मेन म्हणजे जे काढायचं काढ हे गाईज हा 1 वर्षाचा आणि याचा हा बघा लायसन. हा ठेव. अरे बाबू लावू दे ते. ए सोन्या पडशील ना. आता लोकांनाही गाडी असेंबल करण्यामध्ये लागले. ही इथे एक कारोबार आहे इथे एक कारोबार आहे आणि हा काम चालू आहे. मेकॅनिक्स येतं सगळं. कुस्करीची कुस्करी बाबूने भोंगा पसरला. नानू आणि हिचा हात बघा. हात दाखव. हात काय आहे हे. हात कोण धुणार. चाटायचा ना हात उठ लवकर हात धुजा मुंगी लागेल. गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळे इथे गप्पा मारत बसले आणि मी इथे खिडकीमध्ये बसली आहे मिठू सोबत. कारण की मी खूप टायमानंतर आली आहे आणि तरी पण त्याने मला ओळखलं आहे. म्हणजे असं चोच वगैरे नाही मारली. फक्त मी जसंच कॅमेरा ऑन करते ना तो माझ्याकडे असा बघतो आणि त्याला कळतं की मी काहीतरी बोलते आहे तर तो जवळजवळ येतो आणि तो बोलायचा प्रयत्न करतो आणि कॅमेरा ऑन झाला ना की तो बोलायचंच बंद करून टाकतो. म्हणून मी त्याच्यासोबत जरा वेळ बसले कारण की आज जरा काय इथे आलं आहे तर इथे तर थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो आणि इथे थोडा माझा नेट नाही चालत आहे तर बोर झालं आहे मला. पण ठीक आहे आता कान लावून ऐकतो कसा.
धर धर. मी टू. मी टू. हे बघ काय एवढं असं झालंय आणि ते बॅक साईडला गार्डन आहे. पोरी खेळतात आहेत. मला याच्या खाल्लं जायला. हाय काय करतात हे झुले काढले गाईज. लहानपणी ना त्या झुल्यांवर आम्ही भांडायचो की झुला पाहिजे झुला, आणि आता हे झुले काढून ते काय केलंय. आणि या स्लाईडवरनं ना मी पडली होती. सांगते कुठनं. हे जे आहे ना इथे लटकत होती आणि हिथनं डायरेक्ट खाली पडली होती. हिच्यापेक्षा मोठी असेल थोडीशी फक्त. आणि किती खराब केलंय ना शी बाबा. त्याला दिसतंय ना सोनी. नाही उघडेल तुझ्या नाही उघडणार तो दरवाजा. अरे हे नाही केलाय. लॉक केलाय. काय निघाली. तुम्हाला सांगते की इथे दुर्वाटिकेचं काय चालू आहे आणि याला ना पक्की फालतूगिरी करतात आहे. म्हणजे असं आहे ना साईड घ्यायचंय हे पागलपंती चालू आहे चालू आहे यांचं. एवढे मोठे असून स्लाइड खेळते. अरे बाबू एकटा नाही करू शकत स्लाइड. चल परत 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 परत. त्याला इतकी मजा आली ना. चल चल ॲज युजल मी परत करते मोठ्या बहिणीची ड्युटी. हो चल जाऊया आपण मम्माकडे जाऊया. बस झालं. नुसता रडतो. आणि काय हेअरस्टाईल आहे वा एकदम हिरो. ए मला पण घे दर्शिका. मला वाकायला नाही होणार लागेल. तिथून ये ना. व्हिडिओ काढ. उचल 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 उचल. मी मी व्हिडिओ काढते ना. चालला यांच्यानी ना बर्फाचा ट्रेन ना उचलत आहे. रे देवा. येड्याचा बाजार आणि बाजारातले येडे बघा. भागले ना ते लोक. हे आमचे सगळे केटरसचे मेंबर आहेत. ते दुपारपासून आलेत काम करायला. आम्ही कॅटरस मध्ये बाल मजदूर पण ठेवलेत. 2 बाल मजदूर पण आहेत. स्पेशल मजदूर बर्फ हा कारीगर आहे जो म्हणजे बाल मजदूर आहे. हा दिसतो असा एडल्ट आहे पण तो बाल मजदूर आहे. तो आम्ही बँड्रावरनं मागवलाय. दहीसरवरनं आलेत. आणि हे आमचे विरारचे दादा आहेत. आणि हा विरारचा पादरे आहे. यार तू आज मला हे माझी केस बाजूला कर. माझी केस फुकमार 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 माझी केस. अरे इथे इथे तोंडावर तोंडावर. हा अरे मला आज तुम्हाला प्यार का नाही केला. आईला गेट तर बंद आहे आता. खुलेल खुलला. बंद होईल आता. जोरात 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 होईल. तुझी अशी केस कोणी बांधली ग. कशी दिसते माहिती तुला. हे क्या आहे नारियल का पेड़. कुठे चालली तू. चल तू झोपणार आता. मग कशाला चालली. कशाला तर माझी केस अडकली. माझी केस अडकली. नानू इथे बघ. काहीच बघा किती शांतीने बसले. केसात एवढूशा स्ट्रेटनिंग करायची हिला. या मोठ्या केसावाला बायका घेऊन आम्ही बघतोय तिला. नानू
इथं बघ काय केलंय केसांना, काही मध्ये top स्ट्रेटनिंग केलंय नानू. काय काय करते ते मावशीला घेऊन दर्शिकाचा जुना व्हिडिओ लॉकडाऊन मधला वाटतं. किती दिवसांनी, किती वर्षांनी ऍक्च्युली. हा म्हणजे आता आम्ही सगळे आमच्या कॉलेज वगैरे मध्ये बिझी झालो, आम्ही भेटत नाही आजकाल, बट मजा आएगी अभी, मजा. आता सगळे रेडी होत होते, आम्ही पण थोडा वेळी रेडी होऊ, आम्हाला काही काम नाही म्हणून आम्ही जरा रील्स स्क्रोल करतोय. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, इथं अजिबात नेटवर्क नाही, ऑनली हॉटस्पॉट चाललो होते आता, सो थोडी इनॅक्टिव्ह आहे बट मजा चलता है. अभी शाम को देखते क्या होता है. रेडी झालं उठला ना संध्याकाळी तमाशा करायला झोपूनच ठेवलं पाहिजे. काहीच बघा मी नेल पेंट लावली, अजून एकदम जखीनवाली फील येते, बट सुंदर वाटतंय. यू गाईज वॉन्ट अंडरस्टँड. दाखव किती घाण वाटतंय यार. शांती के नको होणे वाला नाही का, शांती के नको. खरंच चांगलं वाटते. ही बोलली म्हणून लावली, नाही तर मी असतं कसं तरी वाटतं. चांगलं दिसतं है ना. बघूया आता आम्ही चेंज वगैरे करू, जरा थोबड्याला मेकअप वगैरे टाकू, मग आम्ही अजून सुंदर होऊ. की 4-5 लोक आम्हाला अशी बघू होती. कोण नाही बघत काही आम्ही घरी. काही आम्हाला कुठे टाकलंय बघा स्ट्रेटनिंग करायला. काही आम्हाला इथे खिडकीमध्ये टाकलंय आणि बघा तुम्ही तुमची स्ट्रेटनिंग इथे करा. मीची गेली, आता ही माझी. ए मागणं सुरुवात करायची. धीरे कर, धीरे कर, मेरे को डर लगता है. देखो ना पार्लर वाली पे भी ज्यादा ट्रस्ट नहीं रहता है. मैं चपटी दिखती हूँ ना स्ट्रेटनिंग करने के बाद. अच्छा लग रहा है. हीरोइन. हाँ रेडी होऊन भेटतो. आमचं जरा मेकअप पण बाकी आहे. आईने में ना ठीक से दिखाई भी नहीं दे रहा मेरे को. क्या कर रही है तू? क्या अभी सेल्फ सर्विस. डर लग रहा है मेरे को कि मैं अपने बाल पण मी हिंदी मध्ये का बोलते म्हणजे मला भीती वाटते यार की मी माझ्या केसांना हानी नाही पोहोचाव. हात बघितलं थरथरतो. तुमचं झालं आता बाहेर चला आणि हे बंद करा. मच्छर आहे. आम्हाला बंद कर थोडा वेळ. उचल ना. गाईज वी आर नॉट प्रोफेशनल, सो जास्त जज करायची गरज नाही. म्हणजे मला मला भीती वाटते, एक तर चटका लागेल मला. ओ वाव. मी ऑलमोस्ट रेडी झाले. असं सिम्पल असा मेकअप केला, जास्त भरभरून नाही केलं आहे. दुपट्टा वगैरे लावला आहे. आता फक्त एक टिकली, मी आज माझी टिकली आणायला विसरली आहे आता, आणि मला लायनरची टिकली लावायला आवडत नाही. सो आपण काहीतरी बघूया लावूया. नाव काय? मला ना माहित. कसं नाही माहिती तुला? मी माझं नाव सांगितलं तू तुझं नाव सांगशील. तुझं नाव काय? माझं नाव दुर्वा. तुझं? माझं नाव तुझं नाव काय? सांग पटकन. तुला हिचं नाव माहिती? नाही. ती स्वतःचं नाव विसरली आहे गाईज. तिला स्वतःचं नाव नाही माहिती. बाबू नाव नाही माहिती तुला तुझं. मग मी तुला काय हाक मारू? सोना. अरे आता नाव तर अजून काय? ते नाव तर अजून काय? मग काय? तू का असं बनलाय? जा ना कपडे बिपडे चेंज कर ना. टाइम आपलं. तुम्हाला काय 10 मिनिटं लागतात. काही बिचारी पोरगी तिचं नाव विसरलंय. कोणतरी पाहुणी आहे, आम्हाला नाही माहिती तिचं नाव काय, बट मी असंच विचारलं की तुझं नाव काय, तर ती म्हणजे मलाच माहिती. वैदू बाहेर मुलगी आली, तिचं नाव माहिती तुला? फर्स्ट टाइम भाई ऐसे कैसे मेकअप कर रही है? मिरर मध्ये काय दिसत पण नाही आहे.
गाईज मी आता संपूर्ण टिकली झाली आणि हा एवढा मोठा टास्क यासाठी बिकॉज जर वाकडी तिकडी लागली तर बिगड़ जाएगा मेरा पूरा मेकअप बिगड़ जाएगा. म्हणजे असं फाउंडेशन वगैरे तर नाही लावलं पण तो लाल लाल असा टिकला दिसेल. शादीशुदा नाही दिसत मला. सो लेट्स डू दिस. व्हॉट डू यू थिंक? सीता लगा मी बघा हीच मस्त आहे लाईनर चिडी. लाव आता बघते तू बरोबर कशी सरळ लावते वाकडी नाही लावत. हा लाव ना तू तर रोज लावते. अरे मी ह्याच्यानी नाही लावत. काही तिची टिकली दिसणार पण नाही एवढी बारीक लावते. दाखव. हो सेंटर. चल मी ट्राय करते आता. तर बघा मी तर ह्याच्यानी लावते ना तर लय मोठा लागला तर हात थरथरतो माझा. हो किती वरती लावली टिकली. ओ माय गॉड गाइस वाट लावली वाट. ठीक लग रहा है. सगळ्यात पहिली गोष्ट मला अशी टिकली आवडत नाही. त्यात माझी टिकली एवढी वरती लागली ना की आता तू किती मुजायला वाट लागेल. लेट्स ट्राय दिस गाइस. मी माझे कपडे खराब करणार एक नंबर आहे. आता बघूया. सेकंड अँड लास्ट चान्स. जर मी फेल झाली तर मी फेल नॉट सर्टिफाईड. परत मी थुकलो चांगले बिघडतं. मी एवढ्या खाली टिकली लावत नाही आणि कोपऱ्यात गेलो. हा इथंच कुठेतरी माझी टिकली मगाशी पडली होती ती मी सकाळी लावली. भेटली का? इथंच पडली होती यार. इतकी बारीक आहे ना टिकली दिसणार पण नाही. गाईज आय लॉस्ट माय टिकली अँड आता मला याची टिकली लावता येत नाहीये. सो ओके पण मी घाणेरडी दिसते ना अशावाल्या टिकलीमध्ये. छान दिसते लावतं. कोण बरी मॅम. लास्ट ट्राय नाही झालं तरी असेच घाणेरडी येईल. ओ केवढी मोठी लागली बाबा. छान दिसते. नाही खूप मोठी लागली बाई. छोटी पाहिजे ना. छोटी पाहिजे ना. बघ इथं बरी वाटते. चल ठीक आहे जाऊ दे. आपण आपल्याला कोण बघताय. ठीक आहे आता जाऊ दे. आम्ही अजून एकदा पुसली ना तर माझा प्लॅन कॅन्सल. बाई तू बोलली ना ठीक दिसते म्हणजे ठीक दिसते फायनल. पण कम्प्लीट लुक कशी दिसते आहे आज कमेंटमध्ये सांगा मला. आय एम लुकिंग गुड बट द मिरर इज. चालेल चला आता मी चालली आहे खाली. जरा वेळाने बुंडी केस परत बांधायला लागणार आहे. बट या थोडंसं फ्लेक्स करूया आपल्या केसांचा. देन थोडेसे फोटोज काढूया. त्याच्यानंतर काय आम्ही बाहेरच दिसणार. बाबूची एंट्री झाली. ए वैदू मला सोडून द्या चालली. हां तर बाबूची एंट्री झाली आणि मी परत वरती आलो. तर मग मला लक्षात आलं की बाबूनी चंद्रकोरच नाही लावला आणि स्टेजवर गेल्यावर आठवलं मामीला. बट म्हणून आता एक तर बाबू रडत होता तर झालं ते चुकलं. पण आता फोटोज हो ना. हे हळू आपटली असती ना आता मी. सो आता आम्ही चाललोय. थोडासा डान्स बिन्स केला आणि आमच्या
थैंक यू डीजे। बेटा पूरी खेती नहीं बोला मैंने, इनकी खेती पहले से निकली है, कोई इनको डिस्टर्ब नहीं करेंगे। आम्ही बॅक स्टेज वर्कर जाऊ, म्हणजे आम्हाला रिटर्न गिफ्ट आणि जे पोरं गेम जिंकतील त्यांना गिफ्ट हे सगळं आम्हाला हँडल करायचं. बाकी आम्हाला एवढी कामं आम्हाला दिली आहेत, मेहनत तिला पण सवाल ये है हमारे बीच में तिने काय काम केलं, ऐसी कौन सी चीज होती है फालतूचा क्रेडिट. जो कितने से छोटी होती है? थँक्यू. ओके और जिससे 2 मिनट के लिए खड़े हो जाएंगे, खेलने का टाइम होती है। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। ओके, तो फैमिली मेंबर, एक फैमिली मेंबर आप लोग आएंगे बहन भाई को जो भी गिफ्ट देना, गिफ्ट देंगे, फोटो लेंगे। और यहाँ पे डिनर पिक्चर भी है, डिनर काउंटर भी चालू हो जाएगा कुछ देर में। और सारे बच्चों के लिए यहाँ पे जो भी देना है एक एक करके आप लोग फोटो लीजिए। आम्हाला कोणी नाचायला फोर्सच नाही करत आहे. आम्ही लोक बॅक स्टेज, आमची काय इज्जत नाही आहे. अरे तिथे सगळे नाचतात, आम्हाला पण मन करते ना नाचायला. ओके, थैंक यू, थैंक यू। आम्हाला ना चॉकलेट आहे ना लोकांना वाटायला ठेवतं, आम्ही चॉकलेट खातो. रेडी समोर बाबू, हे बघ, हे बघ, हे बघ.
इथे 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 हा बाबा कोको मेलन आउटफिट घालायला रेडी नाही बाबा कोको मेलन हा वाजलेला तुम्ही बघू शकता. आम्ही आता घरी जायला निघालो आणि आमचे डोळे कसे झाले आणि आता आम्ही चाललो घरी. सो कसं आहे की जर लेट निघालो तर इकडनं रिक्षा मिळत नाही आणि आम्हाला ट्रेनने जायचं आता परत किती टायमाने भेटतो आता माहीत नाही गाईस कधी भेटणार गाईस. डायरेक्ट कोणाच्या तरी लग्नात भेटू आपण. आता मला तर अजिबात नाही परत आता पुढच्या वर्षीची 12वी आहे तर मला नाही आम्ही भेटू. इतना तो मुझे आज तक नहीं हुआ गाइस. तू अजूनपर्यंत परत एकदा बोलली ना लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बाय. लाईक शेअर सबस्क्राईब गाइस. कमेंट करायला विसरू नका प्लीज. आधी करणार कमेंट. मी लाईक आधी करणार. पहिले मला तर विचार मी ब्लॉग कधी अपलोड करणार. हा कधी करणार. मी लिंक टाकेल स्टोरीवर. डोळे बघा कसे झाले तुझं. डोळे झोप. हा ट्रेनमध्ये बसलं आता चाललं. छान अंग दुखायला लागलं. फायनली घरी आलो. 11:30 वाजल्या तरी बघू शकता डोळे कसे झाले. तर खूप झोप येते. पाय दुखतात आहेत आणि अंग पण दुखतंय. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आय नो हा व्लॉग एकदम प्रॉपर नव्हता कारण की संध्याकाळी म्हणजे मला जास्त व्हिडिओ नाही घेता आले आणि म्हणून हा व्लॉग थोडा तुटका फुटका असेल. पण लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस करा आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर फॉलो करायला विसरू नका. बाय गाईज. टेक केअर. स्टे हेल्दी आणि असंच प्रेम देत राहा.